तर जग तुमच्यावर नक्कीच हसेल. ज्या व्यक्तीचा राग समोरच्या माणसावर दबदबा निर्माण करू शकत नसेल आणि ज्या व्यक्तीचा आनंद कुणालाही प्रतिदान देऊ शकत नसेल ती व्यक्ती प्रभावहीन आहे, म्हणजे ती कोणत्याच कामाची नाही. सत्तेचा संबंध शिक्षा व पुरस्काराशी कसा असतो, हे चाणक्य सांगतात. जर एखाद्या व्यक्तीमुळे क्रोधित झाला तर तुम्ही त्या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारची बंदी घालत नाही किंवा त्याला शिक्षा देत नाही. तसेच एखाद्यामुळे तुम्ही अत्यंत आनंदी झाल्यावर जर त्याला प्रतिदान किंवा पुरस्कार दिला नाही तर तुम्ही परिणामशून्य होऊन जाल, असे सत्ताधाऱ्याला सांगण्याचा ते प्रयत्न करत आहेत. भारत-चीन युद्धानंतर चीनने भारतातील हजारो किलोमीटर भूमीवर अतिक्रमण केले. या अधिकृत ताब्यानंतर भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की आम्ही या अतिक्रमणासाठी चीनला क्षमा करीत आहोत. पुढच्याच दिवशी राष्ट्रकवी रामधारी दिनकर यांनी या शब्दांमध्ये व्यथा मांडली. क्षमा शोभती उस भुजंग को जिसके पास गरल हो, वो क्षमा क्या करे जो दंतहीन, विषहीन और सरल हो. जेव्हा तुम्ही बलवान असाल तेव्हाच तुम्ही इतरांना क्षमा करण्यास पात्र आहात. ज्या सापाजवळ विष आहे, दंश करण्यासाठी दात व क्षमता आहे, तरीही तो क्षमा करीत असेल तर निसंकोच तो साप सुशोभित असेल, असे देशाचे नेतृत्व करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न कवी दिनकर करीत होते. परंतु जर एखादा बिनविषारी व निराश साप जर कुणाला क्षमा केल्याचा आव आणत असेल तर यापेक्षा मोठा देखावा कोणताच असणार नाही. तथापि तेव्हा या क्षमेला कसलाही अर्थ उरणार नाही. त्यामुळे या क्षमेचे कोणतेही औचित्य नाही, ती अव्यवहार्य आहे, हे सर्वांना समजावून सांगावे लागेल. तात्पर्य: जेव्हा तुमच्याकडे ताकद आहे तेव्हाच क्रोध आणि क्षमेला महत्त्व आहे. बलवानाला माफ करण्याचा जर तुम्ही दावा करीत असाल तर जग तुमच्यावर नक्कीच हसेल.